नमस्कार मंडळी, पवार परिवार ब्लॉगच्या या नवीन भागात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर मागील भागात तुम्ही पाहिलंच की आम्ही शिखर शिंगणापूर व अमृतेश्वर बळी मंदिराला भेट दिली होती। तिथला व्हिडिओ काढून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता। आता तोच प्रवास आम्ही आज कंटिन्यू करतो, फक्त एका नवीन ब्लॉगमध्ये आम्ही दाखवतोय। आज आम्ही चाललो आहोत गुप्तलिंग मंदिरला। भेटूया पुढच्या प्रवासात। शिखर शिंगणापूर ते गुप्तलिंग हे अंतर अंदाजे 2.5 ते 3 किलोमीटरचं असेल आणि हे अंतर पार करायला आपल्या गाडीने आपल्याला अंदाजे 15 मिनिटं जातात। आता पुढच्या 15 मिनिटात आपण गुप्तलिंग मंदिरामध्ये पोहोचू। रस्ता तुम्ही बघू शकता, किती सुंदर झाडी आहे इकडे आणि वातावरण सुद्धा अचानक खूप थंड झालेलं जाणवतं आपल्याला। आणि शिखर शिंगणापूर प्रमाणेच हे गुप्तलिंग मंदिर सुद्धा श्रीमंत छत्रपती श्री उदयनराजे भोसले यांच्या खाजगी मालकीचेच आहे। बघा, आता आपण येऊन पोहोचलो आहोत श्री क्षेत्र गुप्तलिंग महादेव मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आणि वानरराज सुद्धा आपल्या स्वागतासाठी समोर उभे आहेत। तर हीच ती कमान, इथून आपल्याला मंदिरात जाण्यासाठी रस्ता आहे। पायऱ्या उतरूनच मंदिरात जावे लागते। या गुप्तलिंग मंदिराबद्दल बोलायचे झाले तर जेव्हा महादेव सर्वप्रथम गुप्त झाले होते तेव्हा ते या ठिकाणी झाले होते, म्हणून याला गुप्तलिंग असे नाव ठेवण्यात आले। या मंदिरात जाण्यासाठी आपल्याला अंदाजे 180 पायऱ्या उतरून मंदिरात जावे लागते। या पायऱ्या उतरत असताना रस्त्यामध्ये तुम्हाला खूप सारे वानर दिसतील। हे बघा, बघू शकता तुम्ही, असे खूप सारे वानर पुढे आहेत। त्यांच्यापासून थोडं सावधान, आपण काही केलं नाही तर ते आपल्याला अजिबात त्रास देत नाहीत। पायऱ्या उतरून थोडं खाली आल्यानंतर आपल्याला बघू शकता तुम्ही, बाजूला छान असे डोंगर दिसतील, छान हिरवीगार झाडी दिसेल आणि या हिरव्यागार निसर्गाच्या मधोमध आहे आपलं गुप्तलिंग महादेव मंदिर। खरं तर शिखर शिंगणापूरची जी कथा आहे त्याची सुरुवात ही या महादेव मंदिरापासूनच होते। अशी एक आख्यायिका आहे की सारीपाटाचा डाव हरल्यानंतर महादेव याच ठिकाणी आले व गुप्त झाले। त्याच कारणामुळे या जागेला गुप्तलिंग असेही म्हटले जाते। या सगळ्या पायऱ्या उतरून आता आपण येऊन पोहोचलो आहोत मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ। बघू शकता, दादासुद्धा आहे सोबत। आज जाऊन आपण पुढची आख्यायिका काय आहे ते जाणून घेऊया। तर इथे जटाकुंडाचं नाव लिहिलेलं आहे, याबद्दल मी तुम्हाला थोड्या वेळानंतर माहिती देतो। हे आहे गुप्तलिंगमध्ये आतमध्ये, म्हणजे गाभाऱ्यात जाण्यासाठीचं द्वार आहे। श्रील बघा कसा वैनी आणि मुद्रासोबत फिरतोय। ते मंदिराने एक फलक लावला आहे, कृपया पाण्यात शेवाळे झाल्याने पाय घसरतो, यात जाऊ नये। तुम्ही बघू शकता बाजूला थोडं शेवाळसुद्धा आलं आहे। तुम्हाला संपूर्ण आतला व्हिडिओ नाही दाखवत आम्ही, पण सगळं शेवाळलेलं आहे। इथे सुद्धा भागीरथी कुंड आणि नर्मदा कुंड अशी 2 कुंड आहेत। तुम्हाला सांगितलं, भागीरथी कुंडाच्या इथे जायला जी जागा आहे ती खूप शेवाळलेली आहे। आणि हे आहे गुप्तलिंग महादेव मंदिरात जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार। या दरवाजातून आत आल्यानंतर समोरच पुरातन मूर्ती अशी ठेवलेली आहे नंदीची। बघा किती सुंदर आणि प्राचीन मूर्ती आहे। थोडं आतमध्ये चालत गेल्यानंतर, थोडा अंधार आहे, डार्क येते त्याच्यामुळे व्हिडिओ आपला, थोडा आत चालत गेल्यानंतर गणपती बाप्पा विराजमान आहेत आणि त्याच्या बाजूला सुद्धा आपल्याला पिंडी दिसू शकते। इथे सुद्धा पिंडी आहे। आता आपण यांचं दर्शन घेऊन मुख्य पिंडीकडे आतमध्ये गाभाऱ्यात चालत जाऊया। आता आपली आख्यायिका जी मी सांगत होतो त्यात महादेव गुप्त झाले व याच पिंडीवर बसून तपश्चर्या करत होते। महादेव तपश्चर्या करत असताना पार्वती माता भिल्लिणीच्या वेशामध्ये इकडे आली, भिल्लिणीचं रूप घेऊन इथे आली व तांडव नृत्य करू लागली व त्या नृत्यामुळे महादेवांची तपश्चर्या भंग झाली। बाबा, या गुप्तलिंगाची काही माहिती देऊ शकाल का आम्हाला? मंदिराचं महत्व आहे, शंभू महादेव शेगानं रुसून आलेलं होतं वर्ण इथं। पाठीमागं येऊन जटा पडल्या, तिथं कुंड निर्माण झालेला आहे। त्या कुंडात जटा भोपळा शंकराचा आहे। चार कुंड आहेत ना इथे? 4 कुंड आहेत। अच्छा, एका कुंडाचा जटा भोपळा आहे, भोवतानी 4 कुंड आहेत। अच्छा, शेवटी महादेव तपस्याला बसून त्या ठिकाणी गुप्त झालं। पिंडी खाली नेहमी उन्हाळ्या पावसाळ्यात पाणी असतं,
त्या पाण्यात लिंग येतं. ज्याचं नशीब असं त्याला ते लिंग पाण्यात लागतं. ह्याच पिंडीच्या खाली एक स्वयंभू लिंग आहे महादेवाचा, तो सगळ्यांना लागतो. अच्छा. आणि पाण्यातलं लिंग नशिबाचं आहे असा याचा इतिहास आहे. म्हणजे या भागात किती दुष्काळ पडला तरी सुद्धा याच्या खालचं पाणी आटत नाही. नाही आटत पाणी, नाही आटत. नाही. अच्छा. जटाकुंडातलं आणि इथलं पाणी आटत नाही. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ही पिंडी बघू शकता. या पिंडीच्या खाली सतत 12 महिने पाणी असतं आणि हे पाणी येतं ते जटाकुंडातनं. आता या जटाकुंडाची आख्यायिका अशी आहे, जेव्हा पार्वती मातेच्या तांडव नृत्यामुळे महादेवाची तपश्चर्या भंग झाली होती, त्यावेळेस त्यांनी इथे वरती एका शिळेवरती आपल्या जटा रागाने जोरात आपटल्या व तिथे एक जलकुंड तयार झालं. त्याला जटाकुंड असे नाव दिलं आहे आणि ह्या जटाकुंडातनं पाणी रेग्युलर इकडे येत असतं. आणि या पिंडीचा अजून एक वेगळेपण म्हणजे यावरती स्वयंभू नागाचं निशाण आहे. या गुरुजींचे असे म्हणणे आहे की जगात कुठल्याही दुसऱ्या पिंडीवरती असे स्वयंभू नागाचे निशाण तुम्हाला बघायला मिळणार नाही. आपलं नाव सांगू शकाल का बाबा? सांगतो ना. संपूर्ण नाव सांगू का माझं? संपूर्ण तुमचं नाव सांगा. माझं नाव महादेव मारुती गुरव. अच्छा. इथंच रहिवासी आहे. इथलेच रहिवासी. आणि तुम्ही त्या पिंडीची पूजा अर्चना करता? हो, पिंडीची पूजा अर्चना मीच करतो 2 टायमाला. या पिंडीची पुढची माहिती म्हणजे या पिंडीखाली जे पाणी येतं जटाकुंडातनं ते पाणी कधीच आटत नाही. 12 महिने असंच असतं, कितीही दुष्काळ पडला तरीसुद्धा. बघू शकता तुम्ही. आणि या पिंडी खाली सुद्धा एक शंकराची पिंडी आहे. या पिंडीला फक्त भाग्यवान माणूसच हात लावू शकतो, त्याचं दर्शन घेऊ शकतो. आता बघूया आपण किती भाग्यवान आहोत. याच जागेवरून हात टाकून आपण बघूया आपलं दर्शन होत आहे का ते. या पिंडाच्या खाली सुद्धा एक पिंड आहे. हां, या पिंडीचं दर्शन घ्यायसाठी दादा प्रयत्न करतोय. पाण्याच्या वर पिंड आहे असं गुरुजींचं म्हणणं आहे. हा, तेच पिंड आहे. म्हणजे या पिंडाच्या खाली सुद्धा एक पिंड आहे आणि त्या पिंडीचं दर्शन दादाला झालंय. दादा, झालं का दर्शन? आणि हे दर्शन खूप नशीबवाल्यालाच लाभतं असं यांचं म्हणणं आहे आणि हे तुला लाभलंय. आता माधुरी सुद्धा दर्शन घेण्याचा प्रयत्न करते. जे लिंग या पिंडीच्या खालच्या बाजूला पाण्यामध्ये आहे. अरे वा, माधुरीचंही दर्शन झालेलं आहे. नशीबवान. श्रीलनेही दर्शन घेतलेलं आहे, बघू शकता. अरे वा. राम सेतू जो बांधण्यात आलेला त्या सेतूचा दगड आहे इथे एका बाल्डीमध्ये ठेवण्यात आला आहे, बकेटमध्ये. आता या बकेटमध्ये जो पैसे टाकेल तो नशीबवान. आपण म्हणजे कॉईन टाकायचं, पैसे म्हणजे कॉईन टाकायचं. तर बघूया माझा कॉईन जातो का. आणि याचप्रमाणे मी ठरलो आहे नशीबवान. चला आता श्रील कॉईन टाकतोय या राम सेतूच्या दगडामध्ये. असं आधीच हे बघ, इकडे टाकलं की झालं. बस, गेला की नाही बाहेर. आता माधुरी टाकायचा प्रयत्न करते, बघू माधुरी सक्सेस होते का. थांबा. हां, थांब बघू. हा हा हा, हे काय झेंडावंदन. आता आपण चाललो आहोत जटाकुंड बघण्यासाठी. या पायऱ्या थोड्या डिस्टर्ब झाल्यात, म्हणजे पायऱ्या दिसतच नाही आहेत. बघू शकता हा मंदिराचा कळस आहे आणि या कळसाच्या बाजूने म्हणजे मंदिराच्या उजव्या बाजूने आपण चाललो आहे जटाकुंडाच्या दिशेने चालत. वर जाताना एक गोष्ट आमच्या निदर्शनास आली की या मंदिराच्या कळसाच्या बाजूला चौथऱ्यावरती अशी दगडं रचून ठेवलीत लगोरी. याचीसुद्धा अशी एक समजूत आहे
की नवविवाहित जोडप्याने 1 बाय 1 असे दगड सक्सेसफुली रचले न पाडता तर आयुष्य बॅलन्स करायला त्यांना कठीण जात नाही, आयुष्य छानरित्या जगता येतं त्यांना। आता तुम्ही बघू शकता आपण येऊन पोचलो आहोत आपल्या जटाकुंडाजवळ, ज्याबद्दल तुम्हाला मगासपासून मी सांगत होतो। तुम्ही बघू शकता समोर जटाचा प्रहार केल्यानंतर त्याचे निशाण, त्याचे वण आजही या दगडावरती आपल्याला उमटलेले दिसू शकतात। यानंतर महादेवाचा राग शांत करण्यासाठी पार्वती मातेने त्यांची क्षमा मागितली। महादेवाचा रागही काही काळानंतर शांत झाला। महादेव व पार्वती यांचे या गुप्तलिंगावरती मिलन झाले। नंतर दोघे चैत्र अष्टमीला शिखर शिंगणापूरला गेले व तेथेच त्यांचा विवाह संपन्न झाला। तर ही कथा संपल्यावर आपण पुढे जाऊया मुंजाबाच्या दिशेने। आता हे मुंजाबा कुठलं मंदिर आहे किंवा काही मला माहीत नाही, पण इथे जवळजवळ चालत गेल्यानंतर आपल्याला दिसतं की एक पिंपळाचं झाड आहे आणि झाडाच्या मध्येच एक असा भगवा असा दगड आहे। म्हणजे त्याला दगड किंवा काय असं वेगळं म्हणत नाही, पायाला खूपच लागतं आहे, दगड टोचत आहेत खाली। तर जवळ येऊन तुम्ही बघू शकता हे असं आहे काहीसं। तर हे पाहिल्यानंतर मला थोडी भीतीसुद्धा वाटते, कारण नुकताच आता मुंजा सिनेमा पाहिलेला आहे। मोठं असं जुनं पिंपळाचं झाड आहे आणि झाडाच्या मधोमधच असं एक थोडंसं काय बोलतात भीतीदायकसुद्धा आहे। आणि कारण इकडे देवाचं असं काही नाव वगैरे लिहिलेलं नाही आहे ना कुठल्या, खाली फक्त मुंजाबा लिहिलं आहे, त्याच्यावरनं मुंजा असंच येतं आहे। बघा खाली असं आपलं देऊळ दिसतं आहे, हे कळससुद्धा दिसतो आपल्याला आपल्या मंदिराचा। आणि हे समोर आहे ना इथे हे प्रवाहासारखा वाहत असतो, समोर लांबनं ते शेवाळलेलं भागीरथी कुंड जे पार्वती मातेच्या नावावरती आहे ते कुंड दिसतं आपल्याला समोरनं। चला आता हा सफर आपण इथेच थांबवूया आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया। मित्रांनो, पायऱ्या उतरून मंदिरात आलो तेव्हा काहीच वाटलं नव्हतं, पण आता पायऱ्या चढताना हवा गुल झालेली आहे। तुम्हाला दाखवतो पायऱ्या केवढ्या अजून बाकी आहेत ते बघू शकता। या पायऱ्या कधी संपतील असं आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे। काय बोलते माधुरी? दमायला झालंय। हां, आणि आता आम्ही किती पायऱ्या चढून आलो ते सुद्धा तुम्ही मागे बघू शकता। एवढ्या पायऱ्या चढून आम्ही वर आलेलो आहे आणि अजूनही पायऱ्या बाकीच आहेत, आम्ही चढतोच आहे पायऱ्या। पण निसर्ग इतका छान आहे, सुंदर, इथे आल्यावर खूप छान वाटतं। ही खरी गोष्ट आहे, इथला निसर्ग खरंच खूप छान आहे आणि पक्षी वेगळा आहे। जर तुम्हाला या पक्ष्याचं नाव माहीत असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। हा एक वेगळाच पक्षी इथे पाहायला मिळाला आम्हाला। हा पहिल्यांदा पाहिला तेव्हा असं आम्हाला वाटलं की हे कबूतरच आहे, पण नाही, हा पक्षीच वेगळा। आता याचं नाव आता माहीत नाही आम्हाला। असे बरेच पक्षी आहेत इकडे सिमिलर। चला आता आपण जरा स्पीड वाढवूया, आमचे मोठे बंधू पुढे गेलेत। अरे अजून बरंच चालायचं आहे, संपतच नाही पायऱ्या। हवा निघाली। मंडळी, आमची पूर्ण नाही, थोडीशी हवा निघाली आहे। थोडा वेळ बसतो, आराम करतो आणि वर पोचूया। वर पोचल्यावर भेटतो तुम्हाला। बाय बाय। आपण शिखर शिंगणापूर व गुप्तलिंगाचा हा आमचा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आमचा हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि भरभरून सबस्क्राईब करा। आणि हो, आमचं काही चुकलं असेल किंवा आवडलं असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका। आणि हो, नुसता व्हिडिओ पाहणारे जे आहेत त्यांनी व्हिडिओचा आनंद नक्की घ्या, पण सबस्क्राईब आठवणीने करा, कारण तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला खूप मोठं योगदान देऊन जाईल, खूप सहकार्य करून जाईल। तर बघत राहा पवार परिवार व्लॉग। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत
राम राम आणि जय शिवराय.